केमिकल टँकरच्या अपघातात शेतकऱ्याची भात शेती उद्ध्वस्त. नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक. धुळे सुरत महामार्गावरील मोरकरंजा शिवारात एक भीषण अपघात घडून केमिकल मिश्रित कलरचा टँकर थेट शेतात पलटी झाला. या घटनेत स्थानिक शेतकरी मोरकरंजा येथील जालू लालजी गावित यांची वर्षभराच्या मेहनतीने रोपलेली भातशेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अहमदाबादहून बँगलोरच्या दिशेने वेगात जाणारा टँकर क्रमांक MS04 KU 0284 मोरकरंजा शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या शेतात कोसळला. टँकर पलटी होताच त्यातील विषारी केमिकल मिश्रित रंग शेतात वेगाने पसरला. डोळ्यासमोर उभे पीक करपून गेल्याने ऐन हंगामात शेतकरी जालू गावित यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या रसायनामुळे केवळ चालू वर्षाचे पीकच गेले नाही तर शेत जमीनही कायमची नापीक होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. जोपर्यंत कंपनी आणि टँकर मालक प्रत्यक्ष पाहणी करून योग्य नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत शेतातून टँकर काढू देणार नाही असा आक्रमक आणि खंबीर पवित्रा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने घेतला आहे. महामार्गावरील अवजड वाहनांच्या निष्काळजीपणाचा फटका दरवेळी निष्पाप शेतकऱ्यांना बसावा का असा संतप्त सवाल आता विचारला जात असून संबंधित कंपनीने तात्काळ भरपाई न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मारा नाम है रोडल रन है त्या में टैंकर पलटी है यो केमिकल कलर बोला तो मारा नाम बाठा पोसरी गो यहाँ लावणी बात था ते बाठा पूरा नुकसान है गो यहाँ वाय भी नाही काय आखा बात मोई चाल्या आणि हिमालय नुकसान भरपाई मिळ्याशिवाय ही टँकर त्याला काढून दाव नाही योग्य रीती के माल भरपाई मिळणार होते. तुम्ही नाव काय दादा? जालू लालजी गावित. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी सैल्या गावित, मोरकरंजा.